दाखवण्यासाठी आज आहे आणि या 20 गुणांपैकी जे जे परीक्षक आहेत ते गुणगान वगैरे करतील आणि त्यानुसार तुमचे नंबर गौरी मधने जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या. बाबू जोरदार टाळ्या. काय म्हणते नेटावडी जोरदार टाळ्या. जोरदार देश जा
परदेशी जावन सूर, घरी सांभाळीन मी या पिलाना, घरी सांभाळीन मी या पिलाना, तुम्ही परदेशी जावन सूर, तिरमा बदली भिवाल धनी, तुम्ही परदेशी जावन सूर, लय गरीबी या संसारी आपल्या, लय गरीबी या संसारी आपल्या, तुम्ही नका धरू हुशार, लय गरीबी या संसारी आपल्या, तुम्ही नका धरू हुशार, जरी अंधार असला घरी, तुमच्या विचारांची लावेल मशाल, तिरमा बदली भिवाल धनी, तुम्ही परदेशी जाव खुशाल, तिरमा बदली भिवाल धनी, तुम्ही परदेशी जाव खुशाल, हो तुम्ही परदेशी जाव खुशाल, हो तुम्ही परदेशी जाव पण आज शिक्षक दिन आहे ना, मग आज शिक्षक दिन असल्यामुळे बोलावंच लागतं, आपल्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करावंच लागतील, त्याच्यासाठीच असतो आज शिक्षक दिन. आज म्हणजे आता मी शौर्य अकॅडमी जवळ उभी आहे, म्हणजे त्याच्या स्तंभा उभी आहे, म्हणजे आता आपल्या गुरुविषयी बोलणं आहे ना. आपला गुरु म्हणजे संजय शिवाजी आहेत सर, आपल्या अकॅडमीचे संचालक शिवाजी आहेत. या सरांनी म्हणजे आपण कसं होतो, शेतात एक पीक लावता, ते पीक येण्यासाठी म्हणजे ते पीक आल्यावर आता काही तयारी नाही, त्याच्यामुळे मला बोलता येत नाही, पण मी तुम्हाला एकच शब्द सांगते, वर्षभराचा साठवण नाही ना, वर्षभराचं पोट कसं भरल ना, हा शेतकरी विचार करतो. वर्षभराचं पोट कसं भरल हा शेतकरी विचार करतो, पण अनेक पिढ्या कशा सुधारावर हा फक्त शिक्षकच विचार करतो. आणि तो विचार म्हणजे आपले संजय सर आणि सचिन सर, हे म्हणजे आपल्या अकॅडमीत किती मुली होऊन गेलेले, कितीतरी मुलांचा म्हणजे आशीर्वाद संजय सर घेतात. त्यांनी अनेक पिढ्या पण घडवल्या आणि अनेक मुलांची दरिद्री पण दूर केलेली. मग आज शिक्षक दिन आहे, मग शिक्षकांविषयी इथं बसलेल्या प्रत्येक मुलांनी बोललं पाहिजे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जोरदार टाळ्या वाजवायच्या शिक्षिका पालवेसाठी. शिक्षिता पालवे जोरदार टाळ्या, उशीर करू नका, जोरदार टाळ्या शिक्षिता ताईसाठी, जोरदार टाळ्या वाजवायच्या. जोरदार टाळ्या. सुट्टीचा 50चा वाटा घाली ते मोऱ्याला ताजा नाही ताजा.
मित्रांनो, माझे नाव सलोनी दीपक कुंभारे. मी आज तुमच्या समोर सावित्रीबाई फुले यांची भूमिका सादर करत आहे. विद्येविना मते गेली, मतेविना नित्य गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि मी ते माझ्या लेकरांना देणार होते. शेरपटासारखे जगला तर काम तमाम होईल आणि वाघासारखे जगला तर नाव होईल. कार्य खडतर होते, पण आम्ही देखील शिवरायांच्या मावळ खोऱ्यातील मावळे होतो. त्यामुळे माघार घेणं हे आमच्या रक्तातच नव्हतं. माघार घेणं हे आमच्या रक्तातच नव्हतं. धन्यवाद. मी आज बिझनेसमॅन मधून आहे. माझं नाव श्याम इतके. मी तुमच्यासमोर गाणं सादर करणार आहे. त्याच्या अगोदर एक परफॉर्मन्स होणार आहे एनर्जेटिक सॉंग तुमच्यासाठी बरं का. सुरुवातीला आपण आता रॅप ऐकतो बरोबर. तर सुरुवातीला पण रॅप व्हायचे कधी 2000 शतकाच्या पहिले. त्यातलं एक रॅप संस्कृत भाषेमधलं एक रॅप तुमच्यासाठी आता रॅप म्हणतो पण ते ऐका. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितत्सले गले विलंबितां भुजंग तुंग मालिका टमट्टमट्टमट्टम तादवड्डवर्मयं जगारचंद्र तांडवात्तनोतुनाशिव जटाकटाः संभ्रमभ्रान्निलिम्पनिजरे विलोलिवीचि वल्लरी विराजमान मंदर धगत 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 ज्वलल्ललाटपट्टपावक किशोर चंद्रशेखरे रते प्रतीक्षण नमः. हे झालं आपलं एनर्जी सॉन्ग. आता तुमच्यासाठी सॉन्ग म्हणणार आहे. प्रत्येकाने सॉन्ग रिलेट करायचं बरं का. ठीक आहे. तुझी तुलाच पुरी करायची अवसराची उंच उडायची नया तयारी ठेवर मनाची कधी झुकायची कधी नडायची दुनिया डोक्यावर घेणार आहे र तुला उचलून घेणार आहे र दुनिया डोक्यावर घेणार आहे र तुला उचलून घेणार आहे र. आला जरी कधी कठीण क्षण तो खंबीर उभं तू राहायचं
वाकायचं नाही गाड्या, झुकायचं नाही, पुढं पुढं तू चालत राहायचं. ताज्या दमाचं तरुणाईचं तुला मिळालं रे वरदान. रेशमी कापड हातात रेतच नको करू बारदान. आई बाप्पाच्या पायावर डोकं, आपल्या घरच्या पायावर डोकं, आई बाप्पाच्या पायावर डोकं, बाकी जगाची रारोक ठोक. असं नाही की साथीला नाही, साथीला शिल्लक चांगली लोक. सलामी वाकून, सलामी झुकून, सलामी ठोकून देणार आहे र. पोलीस झाल्यावर दुनिया डोक्यावर घेणार आहे र, तुला उचलून घेणार आहे र, तुला आपण पोलीस झालो नाही, कोणी एक मार्क राहिला, कोणी ग्राउंडला पात्र झालं नाही, सगळे ठीक आहे, हे सगळं व्यवस्थित आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला त्यांना एक उत्तर द्यायचंय, बरोबर आहे. तर ते उत्तर असे, कट्ट्यावरच्या भुकट्यांनो थट्टा करता काय, टाकलेला पाय, माझी लाल दिव्याची गाडी तुमच्या दारावरून जाईल, तेव्हा तुमचं माझी पावर आणि तुमची लायकी काय. गणेश उत्सव सोहळा निमित्त ट्रॅडिशनल डे ठेवला होता. चांगला प्रतिसाद मिळाला. सर्व विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. आपण आज प्राइज देणार आहे. तसेच 10 दिवस ज्या स्पर्धा पार पडल्या त्यांच्यामध्ये जेवढे जे विद्यार्थी यशस्वी झाले इव्हेंट मध्ये त्यांना सुद्धा आज बक्षीस मिळणार आहे. परंतु क्रिकेटची स्पर्धा ही स्टॉप झालेली आहे पावसामुळं. ती सोमवार आणि मंगळवार मागचे दाते संदीप भाडमुखे गेली आपली, ती सोमवारी आणि मंगळवारी या 2 दिवसात पार पडणार आहे मुलांची. बाकी सर्व स्पर्धा पार पडल्या. याची बक्षीस समारंभ थोड्या वेळात चालू होतील. एक लास्ट सादरीकरण बाकी आहे. तुमच्या आवडीचं सादरीकरण राहणार आहे. आपल्या अकॅडमीचे आल्यानंतरच तुम्हाला कळेल कोण आहे ते सादर करणार आहे. त्यासाठी सर्वांनी 2 मिनिटं थोडा वेट करायचा आहे, कारण ते सादरीकरण अतिशय उत्कृष्ट असणार आहे. सर्वांनी थांबून. माझं नाव तनुषा प्रवीण जाधव. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणं म्हणत आहे. कोणी नाही केलं भलं व माय भीमानं केलं, दिल्लीचं दारण खुलं व माय भीमानं केलं. और कोणी नाही केलं भलं व माय भीमानं केलं, दिल्लीचं दारण खुलं व माय भीमानं केलं. एक कायदाच्या आखणीनं, तिच्या लेखण्याच्या लेखीनं, तिच्या कायदाच्या आखणीनं, तिच्या लेखणीच्या रूपेनं आमच्या हक्काचं लेखन व माय भीमानं केलं. कोणी नाही केलं भलं व माय भीमानं केलं, दिल्लीचं दारण खुलं व माय भीमानं केलं. अरे कोणी नाही केलं भलं व माय भीमानं केलं. जय भीम. घेऊन जोडीत रमाबाईला, घेऊन जोडीत बाई ग भीम बसलावर रथाच्या गाडीत. अग बाई ग भीम बसलावर रथाच्या गाडीत. रमाबाईला घेऊन जोडीत, रमाबाईला घेऊन जोडीत बाई ग भीम बसलावर रथाच्या गाडीत. अग बाई ग भीम बसलावर रथाच्या गाडीत. खालचा आरिल्याच्या वाडीत आला भीमरावांचा रथ, खालच्या आरिल्याच्या वाडीत आला भीमरावांचा रथ. रथ आला त्या बुद्धवाडीत, रथ आला त्या बुद्धवाडीत बाई ग भीम बसलावर रथाच्या गाडीत. अग बाई ग भीम बसलावर रथाच्या गाडीत. रमाबाईला घेऊन जोडीत, रमाबाईला घेऊन जोडीत बाई ग भीम बसलावर रथाच्या गाडीत. अग बाई ग भीम बसलावर रथाच्या गाडीत. बाई ग भीम बसलावर रथाच्या गाडीत. अग बाई ग भीम बसलावर रथाच्या गाडीत. धन्यवाद. तू शिल्पकार, तू भारताचा बोधिसत्व मूक नायका, मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्यतेच तूच सगळं न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा
गर्जना भीमराया माझा भीमराया भारताचा पाया माझा भीमराया शिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा. अरे चूजा चूचू करता है कलियों और चमारों में है कभाके करता फिरे तू तो अपने यारों में कभाके कुछ नहीं सच बात जो बयां की दहाड़ है जवां की बरदान की मस्तान की अब तू भी मान ले नैनों के जाम दे ओ आजा रे आजा रे आजा रे आजा रे आजा हुआ छोकरा जवान क्या बता दिया इसे क्या कह रही चिकने चिकने बदन से तेरे सर सर चुनरी सर के ऐसा लगे कि दिन बादल अंबर पे बिजली खड़के बढ़ता ही जाए दर्द होना प्लीज वेट फॉर अ मिनिट. जोरदार सारे गा मा पा म प धा नी सा सारे गा मा पा म प धा नी सा मंत्र मध्ये अडत्रा धनानंद उठले स्वर झंकार फुलातून दरवळला गंधार धनानंद उठले स्वर झंकार फुलातून दरवळला गंधार मयुरेश्वरा मणी प्रकटला मावळला अंधार मयुरेश्वरा मणी प्रकटला मावळला अंधार सारे गा मा पा म प धा नी सा सारे गा मा पा म प धा नी सा कढा नदीच्या तीरावरती घे गजमुख अवतार घे गजमुख अवतार घे गजमुख अवतार दुंदुमे दाही दिशा ललकार चाहला विश्वंभर यानंतर ज्योती जगतापने तयार राहायचे. ज्योती जगताप नमस्कार, माझे नाव दिशा मोरे. ऍक्च्युली मी मराठी लूक घेतलाय, पण माझं एक पात्री नाटक आहे सावित्रीबाई फुलेंवरती, तर ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी विनम्र विनंती. ज्ञान नाही विद्या नाही बुद्धी असूनही चालत नाही. ज्ञान नाही विद्या नाही बुद्धी असूनही चालत नाही, तर असं मानव म्हणावे का? हो हो, मी सावित्री, खंडूजी देवस्थानांची पोरगी, ज्योतिरावांची पत्नी आणि आई वडिलांची लाडली. मी 9 वर्षाची झाली आणि फुले घराण्यात आली आणि माझ्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला. माझं धनी म्हणजे ज्यांना मी शेठजी म्हणायचे त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली. माझा हात थरथर 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 कापत होता आणि या थरथरणाऱ्या हाताला शेठजींनीच आधार दिला.
ह्या थरथरणाऱ्या हाताला शेटजींनी पकडलं आणि पाठीवर लिहायला सुरुवात केली. या थरथरणाऱ्या हाताला शेटजींनी पकडलं आणि हात कधी सोडला नाही बघा. मी पहिला शब्द शिकली तो म्हणजे शेटजी. शेटजींनी मला शिकवलं, लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं, कधी शाळेत तर कधी झाडाखाली नेऊ शिकवलं. शेटजींची जाऊ शिकलीच, लिहायला शिकली, वाचायला शिकली, शेटजींसारख्याच बुका वाचायला शिकली, शेटजींसारखाच मोठा विचार करायला शिकली. छे पण बाई शिकली म्हणून लोक पराठा पाडत होते, बाई शिकली म्हणून लोक नाव फोटो ठेवत होते. पण मग तो कसोट्याचा दिवस गेला. 1848 ला पुण्यात भिड्यांच्या वाड्यात मी पहिली मुलीची शाळा काढली. पण पुणे हादरली, अनर्थ झाला अशा आरडाओरड करू लागली. पण शेटजी घरोघरी जाऊन लोक बोलत होती आणि माझी पावलं शाळेच्या दिशेने पळत होती. मी शाळेत गेल्यावर पोरींचा चेहरा बघून माझ्या मनात हिंमत आली. मी पोरींना शिकवायला सुरुवात केली. पोरी पाटीवर पेन्सिल लिहित होत्या जशा जणू त्या स्त्री जातीचं भवितव्य लिहितात बघा. मी मनात म्हटलं आज ह्या पोरी शिकतील, पुढे एवढं मोठं नाव करतील की स्त्री जातीचा दर्जा वाढतील बघा. तुम्हाला सांगू का, मी रस्त्यानं जाताना कोणी माझ्यावर दगड फेकायचं, तो कोणी चिखल फेकायचं. विरोध केला कारण आनंद होता, तो आया बाया शिकत होत्या याचा. म्हणून म्हणते की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. आणि एवढे अनर्थ एका विद्येने केले बघा. म्हणून पोरींना शिकवा, त्यांना विचार द्या, कारण शिक्षणानेच मनुष्यत्व येते आणि पशुत्व हटते बरं. ते असू द्या लक्षात. धन्यवाद. शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. देवा तुझ्या दारी आलो, गुण गाणे गाया, तुझ्या विना माणसाचा जन्म जाई वाया. ए देवा दिली हाक उद्धार कराया, आभाळाची छाया तुझी सविंदराची माया. मोर्या 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 मोर्या, ओंकाराच रूप तुझं चराचर मंदी, झाडेला पाना संग फूल तू सुगंधी, भगिताचा पाठीराखा गरीबाचा वाली, माझी शक्ती तुझी भक्ती एक रूप झाली. देवानी हाक उद्धार कराया, आभाळाची छाया तुझी सविंदराची माया. मोर्या 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 मोर्या, आदि अंत तूच खरा, तूच बुद्धिदाता, शरण आलो तुला पायावर माझा. संकटाला बळ देई अवतार देवाचा. देवा ज्योती जगतासाठी जोरदार टाळ्या. शेवटचे 4 स्पर्धक आहे, जोरदार टाळ्या. माझं नाव ज्योती जगताप. आज शिक्षक दिन आहे त्याच्यामुळे मी एक गीत सादर करणार आहे. सावित्रीबाई माझी मायेचा सागर, दिला तिने शिक्षणाला आधार. सावित्रीबाई माझी मायेचा सागर, दिला तिने शिक्षणाला आधार. तडपडल्या उन्हातूनी रजरत्या रानातूनी, आई राशील ग तू माझ्या या केसाच्या गमातूनी. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल हा उपवास, ओल्या मातीतून चालताना दिली काटायाने फास. सावित्रीबाई माझी मायेचा सागर, दिला तिने शिक्षणाला आधार. तिला मारला शेणाचा गोळा तरी तिने दिले आपल्याला शिक्षण, तरी तिने दिले आपल्याला शिक्षण. सावित्रीबाई माझी मायेचा सागर, दिला
शिक्षणाला आधार दिला तिने शिक्षणाला आधार. शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना माझ्याकडून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. रॅप सॉन्ग सादर करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साल 1891 और आज का ही दिन था. महारों के घर पैदा हुआ नाम भीम था. वो मामूली लड़का नहीं मेहमानों हसीम था. पढ़ने में था तेज पर वो रास्ता कठिन था. इन बातों से था अनजान कि इसका क्या हो अंजाम. ये जाति भेद और ऊंच नीच ऊपर होता है ज्ञान. ये जाना था बस उसने और ऊपर उठने की सोची थी. उस कक्षा के बाहर बिठाते सोच कितनी छोटी थी पर रुका नहीं वो डरा रहा. हिम्मत को अपने जुटा रहा और छोटी सोच के लोगों उसके ज्ञान का सागर देखो. आज जो हक की बात तुम करते हो उनकी घटना करते हो. शिकार संगठित हुआ संघर्ष करा ये उनका भी था. रख कर दिया मनुवाद को जिसमें सबका हिस्सा है. सब बाप मानुस था वो जिसको बाबा कहते सारे. कलम से काटी लाचारी मैंने हक का साथी लड़ा रहे. सब बाप मानुस था वो जिसको बाबा कहते सारे. कलम से काटी लाचारी मैंने हक का साथी लड़ा रहे. तुम्हें हक का साथी लड़ा रहे. तुम्हें हक का साथी लड़ा रहे. का इलाज हो आप पीड़ितों का इलाज हो. ऐसा बाप मानुस था वो जिसको बाबा कहते सारे. कलम से काटी लाचारी मैंने हक का साथी लड़ा रहे. ऐसा बाप मानुस था वो जिसको बाबा कहते सारे. कलम से काटी लाचारी मैंने हक का साथी लढा रहे. तुम्ही हक का साथी लढा रहे. धन्यवाद. दिसत आहे परंतु आज एकदम आग लावून टाकली. जोरदार टाळ्या वाजवायच्या एकदम. यानंतर ती श्वेता जाधव यांच्यासाठी जोरदार लास्ट आणि याच्यानंतर एक लास्ट डान्स आहे. नंतर आपला कार्यक्रम बक्षीस समारंभाकडे वळणार आहे. माझे नाव श्वेता दशरथ जाधव. मी एक भीमगीत सादर करणार आहे. उठ आवाज कर भीम प्रहार कर इतिहास कर नवा. वैर्यास हाक दे ऐशी हाक दे दाखव जोश नवा. लढाता छातीचा पोट करूनी तो छावा येऊ दे झेप घेऊनी. क्रांतीचा नारा हा जय भीम आमचा किनारा हा जय भीम. क्रांतीचा नारा हा जय भीम आमचा किनारा हा जय भीम. सर्व प्रबळ कर हा बदल वैर्याची चाल घे. दाखव जिगर भय हे जुगर विद्येची ढाल घे. कर हा उठाव घालून निघाव हाती मशाल घे. कर उठ पेटुनी लढ जिंकुनी मिठीत आभार घे. लढाता छातीचा बोट करूनी तो छावा येऊ दे झेप घेऊनी. क्रांतीचा नारा हा जय भीम आमचा किनारा हा जय भीम. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. उजाड राणी किमया केली पडे पुरी ओटी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी. धन्यवाद. और उसकी पायल तो ऐसे बजती है कि जैसे
काल का काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का। यांच्यासाठी जोरदार 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 टाळ्या। शांतवा के चलने की आवाज नहीं सुन रही। शांतवा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कन तेज हो जाती है। हवा के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे चम चम चम। अंमली पदार्थाचं सेवन केल्यानंतर आपल्या शरीरासाठी काय हानी होऊ शकते, आपल्या शरीरासाठी काय घटक आहे, दारू पिल्यानंतर आपण जर ड्रायव्हिंग केली तर आपल्यासाठी काय होऊ शकतं, यासाठी हा ऍक्ट सादर केलेला आहे। या ऍक्ट मधून भरपूर शिकण्यासाठी अंमली पदार्थाचं ते पोस्टर आणा। अंमली पदार्थाचं सेवन केल्यानंतर लक्ष द्यायचे, शांतता ठेवायची। अंमली पदार्थाचं सेवन केल्यानंतर आपली जर गाडी चालवली तर त्या गाडी चालवल्यानंतर आपल्या शरीराला असे घातक होऊ शकतं।
नमस्कार मित्रमंडळी. ओळखला का सर्वांनी? सर्वांना नक्कीच एकदम वाईट वाटला असेल किंवा एकदम असा काटा आला असेल अंगाला. आला ना? बरोबर आहे, काटा आलाच पाहिजे, त्यासाठीच केलं. कारण ज्यावेळेस आपल्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा एखाद्या मुलीसाठी जीव किंवा आत्महत्या करतो त्यावेळेस त्यांच्या घरच्यांना पण असंच होतं. तुमचे मुलामुलींचे भांडणं असतात किंवा मुलं गाडी चालवतात, दारू पितात, घरच्यांना माहीत असतं का हे गोष्टी? नाही. अशा गोष्टी टाळाव्या म्हणून मी तुमच्या समोर एक छोटंसं प्रात्यक्षिक सादर केलं. याची जनजागृती तुम्ही नक्की तुमच्या व्हिडिओमधून बाहेर करशाल आणि अशा गोष्टींना आळा घालशाल. तसेच नशेच्या आहारी भरपूर मुलं मुली गेले, गांजा, सिगरेट, दारू, काही गरजच नाही या गोष्टींची. आपण ज्या गोष्टीसाठी आलोय त्याच गोष्टी झाल्या पाहिजे. जगात फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, या जगात आपल्या आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. सर्वांना समजला का संदेश? ठीक आहे, चालेल. एवढे बोलून मी माझे सादरीकरण जे आहे ते थांबवतो आणि सर्व शिक्षक स्टाफ वृंद जो आहे त्यांना आज एक चांगला दिवस आहे. शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जोरदार टाळ्या. रोजनी शेख यांच्यासाठी शांतता. टाळा क्लॅप करायचा फक्त. 400 मीटर लक्ष द्या. 400 मीटर मुलेमध्ये जितेंद्र सदन वळवी हा विद्यार्थी 1 नंबर आलाय 400 मीटर मध्ये. 400 मीटर जोरदार टाळा देत आहे. त्यांचा सत्कार शिवाजी आयर सर करतील. शिवाजी आयर सर यानंतर ट्रॅडिशनल डेचा निकाल लगेच येणार आहे. कोणी जायचं नाही, कोण जिंकले बघून जायचे सर्वांनी. पुरुषोत्तम हेमंत गावी. वळवे. जितेंद्र सदन वळवे. सुदर्शन रघुनाथ पाटील. शंभर मीटर 4 मुली. आदित्य संजय दिंडे. आदिती. शंभर मीटर रिले मध्ये 4 मुली आहेत. आदिती संजय. पुन्हा प्रथम शेवडे. पुन्हा चला पुन्हा.
स्वागत करायचं आहे. नंदिनी किल्ले, चैत्राली लकीचंद कोळी, आदिती संजय डिकले, पूनम रतन शेवरे, नंदिनी किल्ले, चैत्राली लकीचंद कोळी. चला पटकन व्यासपीठावर. DJ आसिफ एस. ते 1600 मीटर आणि 800 मीटर ही स्पर्धा घेतली. या 1600 मीटर मुलांच्या स्पर्धेत संजय विश्वास गुसारे प्रथम. मुलींच्या 800 मीटर स्पर्धेत चैत्राली कोळी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. चला पटकन चैत्राली कोळी. त्यानंतर आपली 100 मीटर धावणे ही ॲथलेटिक स्पर्धा झाली होती. अतिशय अटीतटीच्या लढतीमध्ये मुलांच्या अटीतटीच्या लढतीमध्ये जितेंद्र सदनवळवी या विद्यार्थ्याने प्रथम. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी जोरदार. टाळ्या वाजवायच्या मुलींनी सर्वांनी जोरदार. मध्ये प्रथम आकांक्षी चव्हाण या विद्यार्थिनीचा देखील सत्कार भांगरे मॅडम करतील. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी जोरदार. तसेच गोळाफेक ही स्पर्धा झाली होती. या गोळाफेक स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक आलाय. तसेच मुलींमध्ये नंदिनी रमेश महाले. जोरदार टाळ्या वाजवायच्या. अतिशय अवघड असा पेपर होता आणि त्या पेपरमध्ये 81 गुण मिळवणे म्हणजे खूप अवघड काम आहे. टाळ्या वाजवायच्या सर्व मुलांनी. तसेच या स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक अरुण गोटीराम सकाळे, गणेश लालू ताडगे, अजय शंकर चव्हाण, राहुल प्रकाश लिलके या संघाने मिळवला आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आणि पूर्ण संघाला विनंती की त्यांनी लगेच व्यासपीठावर यायचे. व्यासपीठावर येऊन सर्वांनी तिचा सत्कार करायचा आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा. कौतुकास्पद आहे. कोणी असो किंवा नसो ती विद्यार्थीने आपलं काम करू दे. आपलं बक्षीस करायला.
टाळ्या थांबल्याने पाहिजे, टाळ्या वाजवायच्या, टाळ्यांचा आवाज खूप कमी झाला. तसेच मुलींना कबड्डी स्पर्धेची आकर्षक ट्रॉफी आणि रोख रक्कम 3,333 रुपये देऊन सत्कार केला जाते. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. संतोष गोतारने, आकाश रमेश फुलवर सर्वांना विनंती करतो त्यांनी ताबडतोब स्टेजवर येते. टाळ्या वाजवायच्या, टाळ्या. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी जोरदार. खूप छान खेळले सर्व विद्यार्थी. अतिशय अटीतटीची लढत असताना सुद्धा त्यांना 3,333 रुपये देऊन सर्वांना. मुलींमध्ये डान्स, मुलांमध्ये डान्स, मुलांमध्ये सॉन्ग, मुलींमध्ये सॉन्ग असा निकाल काढलाय आम्ही. तर लक्षात घ्यायचंय, मेन ट्रॅडिशनल डे हा आपला मोटिव्ह होता. तर जे मेन बक्षीस आहे ते मी तुम्हाला सांगतोय. कोणाला भेटेल मुलीमध्ये काय वाटतं? अजून अजून गेस कोण आहे? ट्रॅडिशनल डे. बरं, डान्स मध्ये कोणाला भेटतंय काय वाटतं मुलींमध्ये? लक्ष द्या एक मिनिट. निकाल आलेला आहे यामध्ये. ट्रॅडिशनल डे मुली पहिला नंबर आला आहे. आदिवासी नृत्य, आदिवासी स्टाईल नंदिनी महाले आणि जोरदार दोघींसाठी यांचा सत्कार शिवाजी आयर सर करतील. जोरदार टाळ्या याबरोबर. या लवकर लावा गाणं, या लवकर गाणं लावा. एकच गाणे थांबा, एंट्री करा द्या. एक मिनिट थांबा, लावा. आपले घोरपडे सर आणि उघडे सर यांच्या अनुभवानुसार दिलेले आहे. त्यांची जी शैली, त्यानंतर ते आल्यानंतर बोलले, या सर्वांचा विचार करता त्यांना बक्षीस दिलेले आहे. त्यानंतर एका मुलीने एक तलवारबाजी केली होती. द्वितीय ती आहे मयुरी निकम. मयूर निकम साठी द्वितीय मयुरी निकम ट्रॅडिशनल डे. यानंतर मुलांचं आहे सर्टिफिकेट. डे एक नंबर. सायलेन्स ठेवायचा आहे. मुलांमध्ये गेस करा. मुलांमध्ये एक नंबर आला आहे लकी आयरे. जोरदार टाळ्या लकीसाठी. यांचा सत्कार शिवाजी आयर सर करतील. जोरदार टाळ्या लकी आयरेसाठी. जोरदार टाळ्या लकी आयरे यांच्यासाठी. जोरदार टाळ्या, अतिशय जोरदार टाळ्या. गाण्यामध्ये आला एक नंबर श्याम इके. तुला तुझीच पूर्ण करायची. जोरदार टाळ्या. उघडे सर, कारण उघडे सर पण खूप सुंदर गाणं गातात. जोरदार टाळ्या.
गाण्याचा जो आवाज आणि जे स्पष्टता ज्यावर निवडलं गेलंय तिचं नाव आहे नम्रता. लक्ष द्या. यानंतर डान्सचे बक्षीस आहे. डान्सचे यामध्ये डान्समध्ये मुलींमध्ये 1 नंबर आली आहे शांतता. इकडे बघ शांतता नाही. यानंतर मुलींमध्ये आली आहे शांतता निकिता खोडे. जोरदार टाळ्या द्यायचा आहे. जोरदार टाळ्या. घोरपडे सरांच्या हस्ते त्याचा बक्षीस वितरण होणार आहे. जोरदार टाळ्या. शांतता बसा. पूर्ण गणपती चांगले गेले. थोडक्यात करू नका. तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही शंभ बोला. मुलांच्या डान्समध्ये गेस करा कोण आहे. लास्ट आहे मुलांच्या डान्स मध्ये 1 नंबर आली आहे शांताबाई ग्रुप. त्यांनी स्वीकार करावा. अकॅडमीचे संचालक संजय सर या दोघांचाही सत्कार करत आहे. अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी ते सादरीकरण केलेलं आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांचं दोघांचंही स्वागत करायचं आहे. धन्यवाद. चेंज करून सर्टिफिकेट चेंज झाले. सर्टिफिकेट थोडे चेंज झाले. नंतर चेंज करून घ्या. सगळ्यांनी शांत बसा. मुलं एक लक्ष द्या. आपण पहिल्या दिवसापासून शांततेत आपला कार्यक्रम आजपर्यंत इथपर्यंत आणलाय. सर्वांनी एन्जॉयमेंट केलीच असेल. तर कोणीही भांडणं वगैरे मारामाऱ्या करू नका. याच्या लक्षात हे करायला लागणं म्हणजे खूप महत्वाचं आहे आणि याला आम्ही सर्वजण उभं राहून गेलेले. तर ह्या गणेशोत्सव स्पर्धेमध्ये सर्व स्टाफसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर्व स्पर्धा सुखरूप पार पडल्या. सर्व आपले गुरु मॅडम, भामरे मॅडम, उघडे सर, घोरपडे सर, शिवाजी आयर सर यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा. यांच्यामुळे चांगला आपला कार्यक्रम पार पडला. त्यांच्या परीक्षणार्थानुसारच आपण बक्षीस दिलेले सर्व. आणि लक्ष द्या आज आहे शुक्रवार आहे. तर उद्या गणपती विसर्जन आपल्या अकॅडमीचं 7 ते 9 या वाजेच्या दरम्यान आहे. सर्व मुलांनी यायचं आहे. दरवर्षी आम्ही शौर्याच्या राजाला आनंदामध्ये निरोप देतो आणि प्रत्येक वर्षी आपले 150+ मुलं पोलीस होतात. तर या वर्षी पण आमचा संकल्प आहे की सत्यनारायणच्या दिवशी 650 मुलं आले होते. तर आमची अशी इच्छा आहे की उद्या 650 मुलांनी गणपती विसर्जनाला हजेरी लावली पाहिजे. आपल्या बाप्पाला सर्वांनी आनंदात आपल्याला निरोप द्यायचा आहे. तर सर्व मुली आणि सर्व मुलं उद्या सकाळी 7 वाजता मेहर सिग्नल इथं अकॅडमीची किट, नाईट पॅन्ट किंवा जीन्स वगैरे घालून तुम्ही येऊ शकताय. सर्वांनी यायचंय. कोणी गावाकडे घरी जाणार नाहीये. सर्व विद्यार्थी, यशस्वी विद्यार्थी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. सर्व जेवढ्यांना बक्षीस भेटले तेवढे बक्षीस भेटलेले सर्व स्टेजवर येतील. आता त्यांनी ज्यांनी वेशभूषा केली होती त्यांनी सर्वांनी थांबून राहायचंय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज आपला शिक्षक दिन आहे. एवढ्या चांगल्या दिवशी आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. तर आपले जेवढे शिक्षक स्टाफ आहेत त्यांचा सत्कार करणे आपलं कर्तव्य आहे. तरी शिक्षक दिनानिमित्त आपल्या इथे परीक्षक म्हणून श्री भामरे मॅडम या उपस्थित राहिला. तसेच त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आमचा सत्कार स्वीकारायचा आहे. भामरे मॅडम यांचा सर्वांनी जोरदार. सर यांचा सत्कार श्री उघडे सर करतील. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. घडून आणण्यामागे ज्यांचा मोलाचा हात होता असे श्री आपले
जीकेचे सर रमेश घोरपडे सर यांनी परीक्षणात एकदम अतिशय उत्कृष्ट असं काम केले, त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आणि त्यांचा सत्कार प्रमोद मेहनवणे करतील. श्री संजय आयर सर यांना विनंती करतो आणि तसेच सर्व स्टाफला विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांसाठी. टाळ्यांचा आवाज थांबला नाही पाहिजे, एवढा आनंद आपण त्या व्यक्तीला करायला भेटतोय. सर्व स्टाफला विनंती आहे की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे, त्यांच्यामुळेच आपण इथं एन्जॉय करतोय. तन्मय एक मिनिट शांत राहा वाटतं. नवीन मुलांसाठी विशेष सूचना आहे. तुम्ही मला आतापर्यंत फक्त गोळा शिकवताना किंवा काही धोरण वगैरे पाहतानाच बघितलं असेल, पण अशा लुकमध्ये कधी बघितलं नसेल, बरोबर ना? यामागे म्हणजे खरंच एक होतं की यावर्षी मी एका पण स्पर्धेत काय भाग घेतला नव्हता. ज्यावेळी डेकोरेशन वगैरे होतं दरवर्षी त्या डेकोरेशनचं बक्षीस असायचं माझ्याकडे आणि गोळा फेकटा पण असायचं. पण मग यावर्षी एक पण बक्षीस नव्हतं. डेकोरेशनच्या वेळेस पण मी घरी होतो. मी मनात एकच ठरवलं होतं की यावर्षी मी एक तरी बक्षीस घेईल म्हणजे घेईलच. आणि काल पण सरांना बोललो होतो का सर माझं बक्षीस होतं तर फिक्स राहील म्हटलं नाही का. या मुलांना पण स्टाफच्या काही कल्पना नव्हती, त्यांना सकाळी इथं आल्यानंतर सांगितलं. तर नवीन मुलांना पण विनंती आहे, या आता आमचा जो स्टाफ आहे हा गेल्यानंतर तुम्ही पण तेवढ्या ताकदीने तिथे उभं राहा, म्हणजे असे याच्यापेक्षा पण छान छान स्पर्धा होती. मुलींना पण विनंती आहे आणि मुलांना पण विनंती आहे, जेवढी तुम्ही ताकद लावाल त्याच्या दुपटीने सर लावता. हे आम्ही दरवर्षी 3-4 वर्षापासून बघतोय. समजता सर्वांना? लावशाल ना पुढच्या वर्षी ताकद? याच्यापेक्षा छान स्पर्धा घेऊ आपण. तसेच मला माझे मित्र प्रमोद, आदित्य, सिद्धेश, राहुल गायकर, करण बुरंगे यांनी खूप मदत केली सकाळी. यांचे मी आभार मानतो, त्याच्यामुळे मी बक्षीस मिळू शकलो. तसेच सर्व स्टाफचे विनंती करतो. आणि जे बक्षीस पात्र विद्यार्थी ट्रेडिशनल डे सर्वांनी वेशभूषा केल्या होत्या त्यांनी पटकन स्टेजवर यायचे, फोटो सेशनसाठी पटकन स्टेजवर यायचे. 7 वाजता आपला गणपती विसर्जन सोहळा आहे. सर्व मुलं येतील लक्षात. यानंतर लेक्चर आज असणार नाही, सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. जेवढे यशस्वी विद्यार्थी आहेत आता आणि जेवढे वेशभूषा घेऊन करून आलेले विद्यार्थी सर्वांनी इथं स्टेजवर यायचं आहे. आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं घोषित करतो. गणपती बाप्पा. नक्कीच पुढच्या वर्षी 150 पेक्षा जास्त विद्यार्थी पोलीस असतील अशा आशा बाळगतो. सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना ऑल द बेस्ट. सर्व मुलं वेशभूषा केलेल्या वरती यायचंय. ज्यांना बक्षीस भेटले त्यांनी वरती यायचंय. चला मुलं, चला मुली. मुलं घरी जातील आता. पाठीमागचे गर्दी करू नका, बाहेर डोरच्या बाहेर गर्दी मुलींची. उरलेलं जे बक्षीस उरले ते सगळे घ्या.